नमस्कार, जय भीम। आज 28 मे इलेक्शनला फक्त 8 दिवस उरलेले आहेत मतमोजणीला, आणि सर्वांचं भाग्य 4 तारखेला सर्वांना लक्षात येईल, सर्व उघडकीस येईल। याचबरोबर अनेक लोकांना जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती आज एक राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीचं भाष्य केलेलं आहे ते म्हणजे संविधानाला जे हजारो वर्षापासून एवढ्या मेहनतीने केलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्याच्यात आढावा घेत ते कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेबांनी तयार केलेलं आहे, आणि त्या बाबासाहेबाला नष्ट करण्यासाठी, त्या कॉन्स्टिट्यूशनला नष्ट करण्यासाठी ज्या पद्धतीने BJP लागलेली आहे त्याच्यावरती भाष्य करताना अत्यंत भावुक पद्धतीने राहुल गांधी बोलत आहेत। मला आश्चर्य याचं वाटते की आंबेडकरी समाजातून इवन मायावती असो की कोणी असो ज्यांना आपण पुढारी म्हणतो त्यांच्याकडून काहीतरी यायला पाहिजे, परंतु सर्वच्या सर्व घाबरलेले आहेत, कोणी बोलण्याच्या मूडमध्ये नाही, आणि जे बोलतात ते फक्त काहीतरी वंचितला मदत करा, कशासाठी, काय बोलत आहेत। प्रकाश आंबेडकर बोलले का कधीतरी काही? कोणता आहे तुमचा नेता की ज्याच्यावरती तुमचा भरोसा ठेवता येईल? आणि जेवढे नेते आहेत सर्वांच्या तोंडावरती त्यांनी कुलूप लावलेलं आहे BJPने। सर्व काही अनेक लोक करप्ट असल्याची दिसते आहे, अनेक लोक आतून BJPला मदत करताना दिसते आहेत। अशा सिच्युएशनमध्ये मला आनंद वाटते की आमचे मॅक्झिमम लोक, आंबेडकराईट लोक कमीत कमी विचारासोबत आहेत आणि काँग्रेससोबत आहोत। NDAचा एक घटक आहे, त्याच्यामुळे आपण त्यांच्यासोबत आहोत, आणि निश्चितच हे एक चांगलं लक्षण आहे जेणेकरून दुसऱ्या OBCच्या बाबतीमध्ये, OBC म्हणण्यापेक्षा तेली समाजामध्ये हा फार मोठा तफावत दिसते। कालच आमचा एका मित्राने जे वक्तव्य करत होते त्याच्यावरून मला असं वाटलं की BJPचे रूट्स किती त्यांना मुसलमानांच्याबद्दलचा द्वेष, याच्याबद्दलचा सुशिक्षित लोकांनाही ते मात्र हे होत आहे, आणि अशा पद्धतीने बिंडोक असणारा हा वर्ग OBCमधले काही जाती आहेत OBCतल्या त्याबरोबर नाही। त्यांनी स्वतंत्रपणे एवढा मोठा बाबासाहेब भेटला आहे त्यांना सर्वांना, OBCचा उद्धार करणारा, परंतु त्यांना ते उद्धार करणारा माणूस दिसत नाही, अशा पद्धतीचं आहे। बघूया आपण एक छोटीशी क्लिप आजची 28 तारखेची। कोई शाम को आती है, कोई सुबह लगती है। तो ये मैं पूछना चाहता हूं नरेंद्र मोदी जी, आप अकेले हैं, आप डायरेक्ट भगवान से बात कर रहे हो। अच्छा, अगर एक दिन सुक्खू जी मेरे पास आए, बंद कमरे में मुझे कह दें कि राहुल जी मेरा डायरेक्ट परमात्मा से कनेक्शन है, मैं उनसे कहूंगा सुक्खू जी ये सब ठीक है, हिमाचल की जनता को बाहर जाके मत बोल देना, बड़ी प्रॉब्लम हो जाएगी। मगर प्रधानमंत्री खुल के बोल रहे हैं कि मेरा डायरेक्ट कनेक्शन है। तो ये हालत है हिंदुस्तान की, मतलब मजाक बना रखा है। मैंने इनको कहा कि ये हमारे मित्र हैं, मीडिया के मित्र हैं, मगर ये हमारे मित्र हैं नहीं, अदानी के मित्र हैं। और हिमाचल के किसानों को मैं कहना चाहता हूं, ये जो इनकी पार्टनरशिप चल रही है, मोदी जी, अदानी जी और मीडिया वालों की, इसी के कारण आपको सेब के लिए सही दाम नहीं मिलता है। सारे के सारे स्टोरेज फैसिलिटीज नरेंद्र मोदी जी ने एक व्यक्ति को दे दिए हैं, और जब भी वो चाहता है सेब के प्राइस को वो कंट्रोल कर सकता है। हिमाचल में सेब को कंट्रोल कर रहे हैं, मुंबई में एयरपोर्ट, लखनऊ में एयरपोर्ट, 7 एयरपोर्ट पकड़ा दिए 50 साल के लिए। ये हिंदुस्तान की पूंजी है, ये आपका धन है। नरेंद्र मोदी ने हिमाचल के सेब पकड़ा दिए, एयरपोर्ट पकड़ा दिए, हिंदुस्तान के सारे पोर्ट्स पकड़ा दिए। हथियार जो पहले इंडियन ऑर्डिनेंस फैक्ट्री बनाती थी वो अब अदानी बनाएंगे। तो सारा का सारा काम 20-25 लोगों के लिए किया जा रहा है। पता नहीं, शायद परमात्मा नरेंद्र मोदी जी को कह रहे हैं कि भैया आपको अदानी जी की मदद करनी चाहिए, यही हो सकता है। तो पिछले 10 सालों में सारा का सारा काम 22-25 लोगों के लिए हुआ है। यहां पे आपदा आई, हिमाचल प्रदेश ने प्रधानमंत्री से सपोर्ट मांगी,
अगले मीटिंग में प्रधानमंत्री आएंगे, आप हिमाचल की जनता को बताइए, जब हिमाचल की जनता को जरूरत थी आपने हिमाचल को कितने पैसे भेजे। हमने 9,000 करोड़ मांगे थे, उन्होंने नहीं भेजे, मगर 22 लोगों का पिछले 10 साल में नरेंद्र मोदी जी ने 16 लाख करोड़ रुपया कर्जा माफ किया है। आपने 9,000 करोड़ रुपए मांगा, आपको कहा हम नहीं देंगे, आप मुश्किल में थे, 22,000 परिवारों को नुकसान हुआ, सब कुछ खो गए, और प्रधानमंत्री कहते हैं हम आपको नहीं देंगे। आपको 9,000 करोड़ नहीं दिया, उनको 16 लाख करोड़ रुपए दिया। मतलब अगर आप साल का मनरेगा का पैसा लें, 24 साल मनरेगा का पैसा उन्होंने 22 लोगों को पकड़ा दिया। हमने किसानों का कर्जा माफ किया था यूपीए के टाइम, 24 साल अगर आप उस कर्जे को माफ करते किसानों का, उतना बनता है 16 लाख करोड़ रुपए, और ऐसे ही दे दिया। उसको कहते हैं विकास। और जब हम मनरेगा देते हैं, भोजन का अधिकार देते हैं, किसानों का कर्जा माफ करते हैं, मीडिया वाले कहते हैं देखो किसानों की आदत बिगाड़ रहे हैं, मजदूरों की आदत बिगाड़ रहे हैं, गरीबों की आदत बिगाड़ रहे हैं। अमीरों का काम होता है, यह फैशन बन गया है, यह फैशन बन गया है, मीडिया उनके हाथ में। आपने मीडिया में, हिमाचल प्रदेश की मीडिया में कभी सेब के किसान को देखा है? कभी टीवी पे आते हैं सेब के किसान? कभी उनकी बात चलती है? कभी मजदूर को देखा है? नहीं। अदानी जी की, अंबानी की शादी देखी आपने? देखी? 8 करोड़ रुपए की घड़ी लिए घूम रहे हैं और मीडिया वाले वाह 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 कर रहे हैं। पैसा किसका है? आपका है। कहां से आया? जीएसटी से आया, सेब के किसानों की जेब से आया। तो ये 2 तरीके के मतलब रास्ते हैं। 22-25 लोग हैं जो भी सपना देखना चाहते हैं पूरा हो जाता है, और बाकी हिंदुस्तान देखता रह जाता है। तो यही देश के सामने सबसे बड़ा सवाल है, और इसका आज मैं आपको जवाब देने आया हूं। 10 साल में उन्होंने 16 लाख करोड़ रुपया 22-25 लोगों को दिया है, मतलब 22 अरबपति उन्होंने बनाए हैं। अगर आप अदानी की शेयर प्राइस देखें, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वेर इन होते हैं और उसके एकदम बाद आज आप जाके गूगल पे देखिए, अदानी जी की शेयर प्राइस बढ़ती जाती है, बढ़ती जाती है, बढ़ती जाती है, डायरेक्ट। पूरा देश जानता है, जो शेयर्स खरीदते हैं जानते हैं कि भैया अगर नरेंद्र मोदी है तो अदानी का बिजनेस आसमान में जाएगा। पूरा देश जानता है, सारे इन्वेस्टर्स जानते हैं। तो इन्होंने 22 अरबपति बनाए। अब हमें भी काम करना है, हम करोड़ों लाखपति बनाने जा रहे हैं। देश के सारे गरीब लोगों की लिस्ट बनेगी। यह हमारा पहला काम होगा। देश के सारे गरीब लोगों की लिस्ट बनेगी। हर परिवार में से, हर गरीब परिवार में से एक महिला का नाम चुना जाएगा। हिमाचल प्रदेश में, उत्तर प्रदेश, तमिलनाडु, हर प्रदेश में इस लिस्ट में किसान के परिवार होंगे, मजदूर के होंगे, बेरोजगार युवाओं के परिवार होंगे, छोटे व्यापारियों के परिवार होंगे। 5 जुलाई को करोड़ों महिलाओं के बैंक अकाउंट में 8,500 रुपए आपको मिलेगा। जुलाई में 5 जुलाई, 5 अगस्त, सितंबर, अक्टूबर, नवंबर, दिसंबर, जनवरी,
ठकाठक 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 अंदर। और मैं आपको अभी बता रहा हूं, जब ये होगा, ये सारे के सारे प्रेस वाले कहेंगे कि देखो, इंडिया की सरकार गरीबों को डायरेक्ट बैंक अकाउंट में पैसा डालकर उनकी आदत बिगाड़ दी है। और मैं कहूंगा कि अगर आप लोगों ने ज्यादा बोला, हम उसको दुगना कर देंगे। मुझे कोई फर्क नहीं पड़ता, आपकी क्रेडिबिलिटी गई, खत्म हो गई है, कोई आपकी बात सुनता ही नहीं है, क्योंकि आप उनके हो, आप हमारे हो ही नहीं, आप जनता के हो ही नहीं, आप किसानों के, मजदूरों के, छोटे व्यापारियों के हो ही नहीं। नोटबंदी की नरेंद्र मोदी जी ने, हिंदुस्तान के सारे छोटे व्यापारियों को खत्म कर दिया। जीएसटी, गलत जीएसटी लागू की, प्रेस वालों ने एक शब्द नहीं बोला, बिल्कुल चुप बैठे रहे। तो इसीलिए हर महीने खटाखट 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 अंदर जाएगा, और उस दिन तक जाएगा जिस दिन तक ये परिवार गरीबी रेखा से नीचे होंगे। जब परिवार गरीबी रेखा से ऊपर आ जाएगा तो उसके खाते में ये पैसा नहीं आएगा, मगर उस दिन तक सब गरीबों को हिंदुस्तान की सरकार 1 लाख रुपए साल का देगी। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं आज आपण त्याच्यावरती छोटासा एपिसोड घेणार आहोत। उदय रामपुत्तम यांच्या आश्रमासाठी सिद्धार्थ हे सुरू असतात। रस्त्यात जाताना त्यांना एक त्यांचा जुना हे असतो, लहानपणापासून कौंडिल्य त्यांचे लहानपणचे गुरु असतात। ते त्यांची भेट होते, त्यांची भेट झाली, अत्यंत भावुक होतात ते, आणि ते सांगतात की आता आपण बंधू आहोत एका दुसऱ्याचे। आणि तो म्हणतोय की रामपुत्तमला मला भेटायचं आहे, आणि तो म्हणतो की ते माझे पण गुरु आहेत, आणि त्यांना सांगतो की तुम्हाला स्वतःच भेटावं लागेल, या गुहेमध्ये आहेत बसलेले। आणि सिद्धार्थ त्यावेळेस तिथे जातात त्यांना भेटायला, त्यावेळेस ध्यानात बसलेले असतात ना, तेही स्वतः ध्यानात बसतात, आणि त्यांची ख्याती असते की ध्यानातच त्यांची भेट होत असते। एका मोठ्या समुद्र म्हणण्यापेक्षा एका घनदाट त्याच्यामध्ये बर्फाच्या ह्याच्यात त्यांची एक मुलाखत होते, आणि त्याच्यामध्ये स्वतंत्र त्यांचं बोलणं होते, आणि ते सर्व ध्यानातनं होत असते। अशी ती त्यांची अत्यंत मार्मिक भेट ही त्यांची झालेली असते। त्याच्यावरती हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडेल। हे त्यांचे दुसरे गुरु मुनी रामपुत्तम हे त्यांचे दुसरे गुरु आहेत, आणि तिथे मग त्यांची आधी सुरुवात झालेली आहे। नंतरचा जो उर्वरित भाग त्यांच्यासोबत जे चर्चा आहे ते आम्ही उद्या घेऊ। तोपर्यंत आज बघूया हा छोटासा बुद्ध या सिरियलमधला एपिसोड। आ गए। तुम्हारी प्रतीक्षा थी। गुरुवर कौंडिन्य, गुरुवर कौंडिन्य, युवराज सिद्धार्थ। केवल सिद्धार्थ, उस युवराज को बहुत पीछे छुड़ाया। यही वो ज्योतिर्मय सिद्धार्थ है जिसके बारे में आप सबने मुझसे सुना है। तो लहर किनारे से टकराकर सागर की ओर आ ही गई। कहां से उठती है ये लहरें? सागर से। सागर गहन में तो अंततः शांत है, एक तरंग भी वहां नहीं उठती।
तुम्हारे प्रश्न मुझे पहले भी चकित करते थे सिद्धार्थ, और आज भी कर रहे हैं। ज्ञान के मार्ग में पहला पग है सही प्रश्न पूछना। परम ज्ञान से अब भी बहुत दूर हूं मैं। तुम्हारे मन की पिपासा तुम्हें इतनी दूर लेकर आएगी, ये कल्पना नहीं की थी। महाराज शुद्धोदन की चेष्टा के विपरीत वही हुआ जो होना था। मुझे जीवन और मरण के इस चक्र से मुक्ति के मार्ग की खोज है, और यही तृष्णा मुझे गुरुवर्य आचार्य अलार कलाम के पास ले गई। उनसे मैंने सांख्य शास्त्र और ध्यान मार्ग की दीक्षा ली। अब आगे की यात्रा के लिए मैं गुरुवर्य उद्रक रामपुत्र के यहाँ आया हूँ। तो अब हमारे नई परिचय की यात्रा की शुरुआत हुई। अब तक हम गुरु शिष्य थे, पर अब गुरु भाई बन गए। तो क्या आप भी उद्रक रामपुत्र के शिष्य हैं? तो कृपा कर मुझे उनके पास ले चलिए। मुनि उद्रक रामपुत्र के पास तुम्हें ले जाऊं, इतना सामर्थ्य नहीं है मेरा। अब यहां तक आ गई हो तो आगे की यात्रा तुम्हें अकेली ही करनी होगी। सिद्धार्थ, सोच लो, उसके बाद पलटने का कोई रास्ता नहीं होगा। पलटने के लिए इतने दूर नहीं आया मैं। वो देखो, वो जो सामने वाली गुफा है, वहीं पर मुनि उद्रक रामपुत्र साधना कर रहे हैं। उन्होंने जीवन के 70 वर्ष से अधिक समय साधना के लिए समर्पित कर दिए। वो मौन रहते हैं। शिष्य यदि योग्य हो तो गहरे ध्यान में आकर उसे ज्ञान देते हैं। जो परम ध्यान साध ले, उसी को मिलते हैं गुरु के दर्शन। किसने तुम्हें यहाँ आमंत्रित किया? मेरी तृष्णा ने। वो क्या है जो तुम्हें यहाँ खींच लाया? जीवन की ऊर्जा। तुम्हारे विचार नहीं लाए? विचार सागर पे उठती लहरों के समान। सागर लहरों से अछूता ही होता है। अनुभव है इसका मुझे। जीवन क्या है? रहस्य। आकाश गंगाओं के पार भी वही, और तुम्हारे मन के अंदर भी वही, जिसे ना समय बदल सकता है और ना ही मिटा सकता है। फिर दुख क्यों? जीवन की अनिश्चितता ही दुखों का कारण है। इस अनिश्चितता के पार कैसे जाएं? उस सत्य की अनुभूति से जो अचल, अमर, अविनाशी है। काल
अनगिनत चक्रों में घूमता है, तब जाके कहीं औदुंबर का फूल खिलता है। वो चेतना जन्म लेती है जो बुद्ध बनेगी। मेरे अहो भाग्य कि तुमने मुझे गुरु स्वीकार किया। अद्भुत। गहरे ध्यान में गुरु उद्रक रामपुत्र मुझे हिमालय की चोटी पर मिले और उन्होंने मुझे अपना शिष्य स्वीकार किया। अब जब तुम ध्यान के शिखर को छू लोगे तो गुरुदेव इच्छानुसार तुमसे भेंट करने आएंगे, ज्ञान के द्वार खोलेंगे। मैं अभी ध्यान में बैठ जाता हूं। तुम नहीं बदले सिद्धार्थ, वही पिपासा। और इस शरीर का कुछ सोचो। आओ तुम्हें कुछ खिला दूं। आज दैनिक बहुजन सौरभवरती आपण आढावा घेऊया। आजच्या प्रमुख बातम्या म्हणजे आज 10वीचा निकाल। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की 10वीचा निकाल लागला की सर्व घरात जिकडे तिकडे वस्तीत किती मुलं होते, काय किती पास झाले, कोणाला किती पर्सेंट मिळाले याच्यात चर्चा असते। यावेळेस आता नापास होणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे। यावर्षी पुन्हा मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 1.98%नी वाढ झालेली आहे। अनेक ठिकाणी 100% निकाल लागला, काही ठिकाणी 98, 99। एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे एक सुशील डोंगरे नावाचा माझा भाचा याला 99.64% मिळाले। तो मुंबईच्या भागात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये CBSEमध्ये तो प्रथम आहे। फार आनंदाची बाब आहे। लोकसभा आता त्याच्या शेजारी बघूया। लोकसभा झाली, आता विधानसभा निवडणूक कधी। आता लोकसभेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची तयारी सुरू आहे। आता त्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे। 130 कोटी लोकांना सरकारी नोकरी देणे शक्य नाही, अमित शाह यांचं उद्गार। आता काँग्रेसनेही सांगितलेलं आहे की ज्या रिक्त पदं आहेत ते आम्हाला भरायचे आहेत आणि अमित शाह म्हणतो की ते शक्य नाही। मग शक्य नाही तर मग का केले? 10 वर्षे तुम्ही काय केलं? मधल्या पिरियडमध्ये घ्यायला पाहिजे होतं। रिक्रुटमेंट करायला कशाला एवढा वेळ लागत होता? त्याच्यामुळे त्यांचं असं बोलणं हे पुन्हा निराशाजनक आहे। अमित शहाला कालचं त्यांचं एक पुन्हा वक्तव्य होतं की त्यांनी याला म्हणजे राहुल गांधीवरती फार मोठे ताशेरे उडवले। लोकांना विचारलं की तुम्हाला नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर पाहिजे आहे की राहुल गांधी प्राईम मिनिस्टर पाहिजे? अशा पद्धतीची एक छोटीशी म्हणजे एक भीती निर्माण झाल्याचं त्यांना असं वाटते आहे। अमित शहाचा ही बातमी काही बरोबर नाही। आज वेस्ट बेंगॉलमध्ये चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जनजीवन व्यस्त हे राहील, अफेक्टेड राहील। अनेक लोकांना तिथे झाडं पडल्याची बातमी आहे। मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा तिथे फटका बसेल। आज आमच्या पान 1वरती बुद्धविहार समन्वय समितीची एक बातमी आहे। संत गाडगेबाबा बहुउद्देशीय आश्रम जरूर यांच्या आयोजनाने पाली भाषा शिबिराचं एक हे आहे। आता हे इलेक्शन संपल्याबरोबर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाल्याची बातमी आहे। मुंबईची बातमी आहे। आतापर्यंत गव्हर्नमेंटनी वाढ होतीच, परंतु मधल्या पिरियडमध्ये थांबली होती, ती आता पुन्हा झपाट्याने वाढण्याचा प्रकार सुरू झालेला आहे। एक त्याच्या शेजारी जितेंद्र आव्हाड आमदार यांची एक बातमी आहे। मनुस्मृती परत आणली जात आहे। त्यांनी सांगितलं की या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीची मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी दखल घेतलेली आहे।
पोरांच्या पाठ्यक्रमामध्ये मनुस्मृतीचा हे आढावा घेतलेला आहे, हे एकदम चुकीचं आहे. त्याच्या शेजारी चिल्ड्रन पॅराडाईज प्री स्कूलच्या ॲडमिशनच्या बाबतीमधली दुसरी जाहिरात आहे. आजचा अग्रलेख 28 जूनचा. आजच्या त्याआधी आपण बघूया आजचं टायटल, जीवनाची शोकांतिका मृत्यू नाही तर आपण जिवंत असताना आपल्यातले जे सुप्त गुण आपण मारतो ती आहे. अनेक लोकांना माहिती आहे की त्याचे सुप्त गुण असतात. अनेक लोकांना चित्रकलेत इंटरेस्ट असतो, काही लोकांना गायनात इंटरेस्ट असतो, परंतु आईवडिलाच्या ह्याच्याने ते इंजिनिअरिंग होतात, डॉक्टर होतात, परंतु जे सुप्त गुण लहानपणीच मारतात असं होऊ नये याच्यावरती अनेकांनीच केलेलं आहे की जे सुप्त गुण असतील तुमच्यात, जे काही कला असतील, बोलण्याची, नाचण्याची, गाण्याची, सर्वाची कसलीही पण असो, ती सुप्त गुण मारू नका, जिवंतपणे त्याची हत्या करू नका, असं आजचं टायटल आहे. आज विज्ञान आणि धर्म याच्यावरती आज आम्ही लिहिलेलं आहे की धम्मामध्ये विद्वानवादी धम्म असायला पाहिजे की अंधविश्वासी नको. अनेक लोक विज्ञानाच्या नावाखाली करत असतात, परंतु श्रेय मात्र देवाला किंवा याला देत असतात. ही परंपरा बरोबर नाही. त्याच्यामुळे धम्म हा जसं पाण्याने हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून पाणी बनत असते आणि ज्यावेळेस वाफ होते त्यावेळेस ते दोन्ही वेगवेगळे होतात. तसंच जर त्यांना गोठलं की ते मग बर्फ होतात. हा नेचरचा नियम आहे. त्याचप्रमाणे तुमचं सर्व काही जे काही होत असते तुमच्या ह्याच्यातनं माइंडमधनं सर्व काही निघत असते. त्याच्यामुळे बुद्धाचं संपूर्ण तत्त्वज्ञानच हे तुमच्या माइंडशी आहे, विज्ञानाशी आहे, असा हा लेख. आज त्याच्या शेजारी आज आमचे मित्र रणजित मेश्राम यांनी विज्ञानाचे 3-13 रोज आम्ही जे काही काम करत असतो, परंतु रात्री त्याचं श्रेय मात्र देवाला देत असतो. त्यांनी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी तुम्ही औषधी घेता, विज्ञानाच्या मार्फत तुम्हाला ज्या औषधी बनलेल्या आहेत, लॅबॉरेटरीमध्ये एवढ्या लोकांनी सायंटिस्टनी मदत करून लोकांसाठी केलेले आहेत, परंतु श्रेय मात्र तुम्ही देवाला देत असता, प्रार्थना करतात. हे चुकीचं आहे. एक आमचे मित्र अशोक बोंदाडे यांनी नंद इसवी पूर्वी 527 तथागत भगवान बुद्धाचा तो लहान भाऊ होता. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की महामाया जन्म दिल्याबरोबर सिद्धार्थाला ती 7 दिवसातच गेली. तिची पालनपोषण महामायेने केलं आणि त्याच्यानंतर तिच्यापासून जो पुत्र झाला, तिला वाटल्यास मला पुत्र होऊ नये म्हणून तिने त्याला वेगळं केलं की सिद्धार्थावरती लक्ष व्हावं. अशा पद्धतीची ते लहानशी स्टोरी आहे, ती वाचनीय आहे. निवडणूक आयोगावर संशयचिन्ह एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. रोजचे जेवढे यूट्यूब चॅनलमध्ये रात्रंदिवस तेच येत असते की इलेक्शन कमिशननी ज्या पद्धतीने वागत आहेत आणि त्याच्यासोबत सुप्रीम कोर्टाची त्याला जी साथ मिळालेली आहे ते अत्यंत चिंताजनक आहे. या देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत हे आहेत, धोकादायक आहे. आज वाचकाचे मनोगतमध्ये आज आम्ही बघूया शिक्षणाला खाजगी संस्था प्रकारच्या दायऱ्यातून मुक्त करण्यासाठी जन आंदोलनाची गरज. आता किती त्याच्यामध्ये हे आहे, कारण प्रायव्हेट शाळामध्ये पैसे देऊन वाटेल तशा पद्धतीचं एज्युकेशन घेता येते, जे इतके वर्षापर्यंत आपल्याकडे झालं नाही. कॉर्पोरेशनच्या अनेक शाळांमध्ये, मराठी मीडियमच्या शाळांमध्ये जी अवस्था झाली ते तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. आता याच्यात किती लोक प्रतिसाद देतील ही वेळेची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक लंडनवरून रमालीला एक जे पत्र लिहिलं त्याच्यामध्ये ते लिहितात, बाबासाहेबांचे रामूस लंडनवरून पत्र. काल पुण्यतिथी निमित्त आजचा हा लेख आज आम्ही लिहिलेले आहे. बहुजन सौरभच्या याच्यातनं प्राचार्य भाऊ वासनिक यांनी. इतकं मार्मिक पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये इतकी समज आहे. एक रामू म्हणजे त्यांची पत्नी, तिला लिहिताना त्यांनी सर्व सामाजिक, आर्थिक आणि ज्या ज्या अडचणी या देशापुढे आहेत आणि मला काय काय करायचं आहे आणि मी कसं करतो आहे, माझ्यासमोरचं ध्येय काय, ह्या सर्व बाबी आपल्या बायकोला त्यांनी लिहिलेलं ते पत्र अत्यंत मार्मिक आहे. म्हणजे लिहिताना पत्र म्हणजे घरगुती गोष्टी नाही, तर त्यांना संपूर्ण देशाचं, जगाचं जे चित्र आहे ते बाबासाहेबांनी तिला त्या रूपाने मांडलेलं आहे. आज बघूया पान 3वरती महत्त्वाचं असं आमचं टायटल आहे की भविष्याचा अंदाज वर्तविणारे 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे स्वतः अज्ञानी आणि असणारे आणि दुसरे म्हणजे ज्यांना स्वतःला काही माहिती नाही हेच माहिती नसते. स्वतःला काही माहीत नाही हेच माहीत नसते.
म्हणजे मला काय कळलं आहे ते माहिती नाही आणि ते स्वतःच अज्ञानी राहतात, परंतु मात्र बोलताना ते नेहमी हे करत असतात की एक स्वतःचे अज्ञान करणारे आणि दुसरे म्हणजे ज्यांना स्वतःच काही माहिती नाही ते हेच माहिती असणे, अशा पद्धतीचं टायटल आहे. आज आम्ही तथागत भगवान बुद्धाच्या बाबतीत एक पुन्हा एक लहान एक मृणाली माधुरी मिलिंद धुपटे हिची एक स्टोरी लिहिलेली आहे. बुद्धाचा धम्म आणि आमच्या आचरणाचा अधम्म हे किती त्याच्यावरती आधारित एक सुंदरशी स्टोरी आहे. सिद्धार्थ गौतमाचा जन्मापासून तर आतापर्यंतचा जो आमच्या जीवनावरती काय काय प्रभाव झालेला आहे आणि त्याच्यावरती आधारित हा लेख अत्यंत त्यांनी विचारपूर्वक सर्व रेफरन्सेस खाली त्यांनी लिहिलेले आहे, वेगवेगळ्या बुद्धांनी सांगितलेल्या सर्व बाबीला धरून. नेहरू गेले त्यावेळेची गोष्ट, एक डॉक्टर लीना निकम हिचा हा लेख आहे, अत्यंत चांगला लेख आहे. त्याच्याच खाली त्यागमूर्ती स्त्रीभूषण रमाई आंबेडकर हिच्यावरती पुन्हा एक छोटासा एक लेख. त्या दिवशी कालच्या ह्याच्यात अनेक काही लेख राहून गेलेले होते, त्याच्यामुळे आज आम्ही त्याचा सर्व आढावा घेतलेला आहे. राजकुमार वंजारी याचा लेख आहे. आज 5-4 बघूया. आज 5-4 लोकल बातम्या आम्ही देत असतो. नवनिर्मित सुगध बुद्ध विहाराचे लोकार्पण, युवकांनी डॉक्टर दाभोळकरांच्या विचारानुसार कृतिशील व्हावे, मुरलीधर बेलखोंडे. त्याच्याच बाजूला श्रीलंका येथे डॉक्टर BR आंबेडकर बुद्धिस्ट धम्म स्कूलचे लोकार्पण. श्रीलंकेलाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा विचार तिकडे पसरवण्यात जातो आहे. आंबेडकरी समाजद्रोही नेत्यांच्या कुबड्यात सोडून समाजाने एकजूट करावी, अरुण गाढे. आज त्याच्याच हिंगणा पंचवटी परिसरातील अतिक्रमण हटविणे. तथागत गौतम बुद्धाची जयंती विविध संघटनांकडून साजरी, त्यात प्रामुख्यानं वैशालीनगर साफल्य बहुउद्देशीय संस्था, भारतीय बौद्ध महासभा दक्षिण विभाग, त्याच्यानंतर मिलिंद बौद्ध मंडळ. अशा रीतीने आज आम्ही बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे. तुम्हा सर्व लोकांना मी रोजसारखी विनंती करते की हा बहुजन सौरभला जास्तीत जास्त लोकांना लाईक करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व लोकांपर्यंत हा वर्तमानपत्र पोहोचलं पाहिजे. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही पॉलिटिकली समज देत असतो, त्याही सर्व लोकांना समजलं पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया उद्या. जय भीम.